प्रेमसंबंध दाखवून डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण गुंडाळलं जाईल अशी शक्यता जोरात वाढली। रुपालीताई चाकणकर तर त्याच दिशेने हे प्रकरण घेऊन जात आहेत। पोलिसांना तर त्यांचेच हात साफ करायचेत आणि त्यांना वाचवायचे, म्हणून तेही डिफाय करताना दिसतील। पण या सगळ्या विषयांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत चार कड्या जुळवल्या जाणार नाही तोपर्यंत पोलीस संशयाच्या भोऱ्यात कायम आहेत। माजी खासदाराचं नाव आला, त्यांच्या पीएचं नाव आला, मात्र उल्लेख सगळ्यांनी त्यांचा टाळला। तपासात तो मुद्दा समोर का आणला जात नाही? 2. PSI बघणे, पोलिसांचा दबाव, या मुद्द्यावरती पोलीस अधीक्षक दोषी का बोलत नाहीत? 3. PSI बघणे आणि प्रशांत बनकर हे एकमेकांना कसे ओळखत होते, या प्रश्नाचं उत्तर का शोधलं जात नाहीये? 4. डॉक्टर संपदा यांची जवळचा कोणताही नातेवाईक नसताना डेड बॉडी खाली कशी घेतली? मुद्दे नाहीयेत, पण फक्त लव्ह ट्रायंगल जोडला जातो। या आत्महत्या प्रकरणात माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख झाल्याचं दिसून आलं, पण मुख्यमंत्री फडणवीसांनीच त्यांना डिफेंड केलं। महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी या घटनेवर बोलताना खासदारांच्या पीएच्या फोनचा उल्लेख केला, तर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे माजी खासदार रणजित निंबाळकर यांचं नाव घेऊन आरोप केले। या संदर्भात आतापर्यंत कोण काय म्हणालंय, रणजित निंबाळकरांचं नाव यात कसं आलं आणि त्यावर रणजित निंबाळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कशी क्लीन चिट दिली हे पाहूयात। महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेनंतर तिच्या आत्तेभावानं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदारांच्या पीएचा उल्लेख केला। ते असे म्हणालेत की माझी मामे बहीण मागच्या 2 वर्षांपासून फलटण इथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होती। मागच्या वर्षभरापासून खोटे किंवा चुकीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी राजकीय आणि पोलिसांकडून दबाव टाकण्यात येत होता। जूनमध्ये तिने DYSPकडे तक्रार दिली होती, पण उत्तर मिळालं नाही आणि त्यांनी चौकशी करून सांगतो असं सांगितल्याचं तिनं पत्रात म्हटलं। पत्रावर खासदार आणि त्यांचे 2 PA एवढा उल्लेख आहे, नावं मात्र त्यांची नाहीत। महिला डॉक्टरचं पत्र आणि नंतर तिच्या नातेवाईकांनी खासदार आणि त्यांच्या 2 PAचा उल्लेख केल्यानंतर या सर्व प्रकरणात राजकीय दबावाची चर्चा सुरू झाली, पण त्या दिशेने तपास होत नाहीये। या महिला डॉक्टरने 19 जून 2025 रोजी फलटणच्या पोलीस उपाधीक्षकांना लिखसर पत्र लिहून तक्रार केली होती। या पत्रामध्ये महिलेने म्हटलं होतं की पेशंट म्हणजे आरोपी फिट नसतानाही तो फिट आहे असा रिपोर्ट द्या, असा वारंवार दबाव माझ्यावर टाकला जातोय आणि अपशब्दही वापरले जात आहेत। या संदर्भात मी पोलीस निरीक्षक यांना फोनद्वारे माहिती दिली आहे, त्यांनी त्यामध्ये माझा काही संबंध नाही असं म्हणत उडवाउडवीची उत्तरं दिली, असाही आरोप तिनं या तक्रारीमध्ये केला होता। या तक्रारीची कोणतीच दखल न घेतल्या गेल्यानं महिला डॉक्टरनं 13 ऑगस्ट रोजी माहिती अधिकाराअंतर्गत RTI देखील दाखल केला होता। आपल्या तक्रारीचं पुढे काय झालं याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न या RTIद्वारे महिला डॉक्टरने केला होता, पण त्या RTIलाही काही उत्तर प्राप्त झालं असल्याचं या महिलेच्या भावानं सांगितलं। आता हे प्रश्न समोर असताना आणखी बरेचसे प्रश्न रुपालीताई चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यांच्या शेजारी फलटणचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी सुद्धा बसलेले आहेत। प्रश्न केला गेला की डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये वारंवार आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्याचं किंवा आरोपी फिट नसताना फिट दाखवण्यासाठी दबाव टाकला जातोय, अपशब्द वापरले जात आहेत, पोलीस दबावाचा वारंवार उल्लेख होतोय। तुषार दोषी साहेब, तुम्ही यावर काही कारवाई करणार आहात का? तर ते म्हटले की पोलिसांच्या दबावाबाबत आता कुठलीही कारवाई केली जाणार नाहीये। सध्या हे प्रकरण फक्त आत्महत्या आणि हातावर लिहिलेल्या मजकुरापर्यंत सीमित आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांमधून समोर आली। प्रश्न तयार होतोय की पोलीसच संशयाच्या भोऱ्यात असताना सुद्धा पोलीस या मुद्द्याकडे कशा पद्धतीने बघतात। दुसरा मुद्दा समोर येतो तो म्हणजे PSI बदने 4 दिवस फरार होता। फरार असताना तो पंढरपूरवरून बीडवर अशी बरेचसे पत्ते बदलत आला। या काळामध्ये त्याला त्याचा मोबाईल सुद्धा लपवला। तो मोबाईल का लपवला? प्रसारमाध्यमांसमोर आलेला PSI बदने आपल्याला ढसाढसा रडताना दिसतोय, मी निष्पाप हे सांगताना दिसतोय आणि म्हणून PSI बदनेबाबत सॉफ्ट कॉर्नर तयार केला जातोय। पण डॉक्टर संपदा यांनी 4 वेळा आपल्यावरती बदने याने अत्याचार केला, या गोष्टीला कानाडोळा का केला जातोय? डॉक्टर संपदा यांचं कॅरेक्टर डिफाईन करण्याचा प्रयत्न सध्या आरोपींच्या वकिलांकडून होतोय आणि त्याला काही प्रमाणावरती सत्ताधारी सुद्धा पाणी लावण्याचं काम करतायत। यामध्ये सरळ सरळ राजकीय अँगल दिसतोय, यामध्ये सरळ सरळ पोलीस अँगल दिसतोय, मात्र या सगळ्या प्रकरणाला फक्त प्रेमाचा अँगल लावण्याचा प्रयत्न या डॉक्टर संपदा यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये घडताना दिसतोय। रुपाली चाकणकरांनी सांगितलं की पोलीस आणि डॉक्टर संपदा या दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या होत्या। 23 ऑगस्टला एक चौकशी समिती नेमली गेली होती आणि त्यांनी त्यांच्यामध्ये त्यांचा निकाल दिला होता, म्हणजे हे सगळं प्रकरण 23 ऑगस्टलाच निकाली काढलं गेलं असं रुपाली चाकणकर सांगतात। रुपाली चाकणकर सांगतात की PSI बदने आणि डॉक्टर संपदा मुंडे यांचं जानेवारी आणि मार्चमध्ये संभाषण झाले, त्यानंतर दोघांमध्ये कुठलेही संभाषण झालेलं नाहीये। मग जूनमध्ये एकमेकांविरोधातील तक्रारी कुठून समोर आल्या? प्रश्न नाहीयेत। PSI बदनेचा अँगल कोणी का लक्षात घेत नाही? यामध्ये फक्त प्रशांत बनकर समोर आणला जातोय। प्रशांत बनकरची बहीण म्हणते की संपदानंच प्रशांत बनकरला प्रपोज केलं होतं, त्यानं नकार दिला होता म्हणून त्यांच्यामध्ये वाद होते। मग असं होतं तर तुम्ही एकत्र शिखर शिंगणापूरला कसे जातात? झुडिओमध्ये हे दोघेही बारामतीमध्ये शॉपिंग कसे करतात? प्रश्न नाहीये।
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जातोय, त्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रशांत बनकरच्या घरी डॉक्टर संपदा मुंडे होत्या. लक्ष्मीपूजन केलं. फोटो चांगला आला नाही म्हणून वाद सुरू झाले. वादाचं रूपांतर मोठ्या भडक्यामध्ये झालं. 12 वाजेपर्यंत दोघं सोबत बसले होते. नंतर डॉक्टर संपदा यांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि तिथे जाऊन त्यांनी सुसाईड केली. रात्री अपरात्री तुमच्या घरातनं एक पोरगी निघून जातीये आणि ती गोष्ट तुम्ही वाऱ्यावर सोडून दिली का? त्याचवेळी डॉक्टर संपदा यांच्या घरच्यांना कळवलं नाही की तुमची मुलगी असं करते आणि ती रात्रीच्या वेळी निघून जाते? हे प्रश्न नाहीयेत. फक्त या सगळ्या प्रकरणामध्ये डॉक्टर संपदा यांचं कॅरेक्टर डिफाईन करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांचंच कॅरेक्टर चांगलं नव्हतं हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि यामध्ये पोलिसांना वाचवतायत, खासदारांना वाचवतायत, सत्ताधारी आपल्या माणसांना वाचवतायत. पण जोपर्यंत या 4 कड्यांचा जुळत नाही की वारंवार पोलीस दबावाचा जो आरोप डॉक्टर संपदा यांनी केला होता, रीतसर तशा तक्रारी दिल्या गेल्या होत्या, तरीही पोलिसांनी ॲक्शन का घेतली नाही? त्या संबंधितील जे पोलीस असतील ते सगळेच्या सगळे निलंबित करा आणि त्यांच्या बदल्या केल्या पाहिजे आणि त्यावर एक वेगळी सविस्तर समिती नेमली गेली पाहिजे. सुषमा अंधारे असतील, अंबादास दानवे असतील, सगळ्यांनी राजकीय कुणाकुणाची नावं आहेत ती सगळी घेतली. मात्र तरीसुद्धा आरोपींनाच या ठिकाणी डिफाय करण्याचा प्रयत्न केला जातोय. डाईंग डिक्लेरेशन. डॉक्टर संपदा यांच्या वकिलांनी एवढाच एक मुद्दा मांडलाय की मरताना माणूस खोटं बोलत नसतो. त्या हातावर लिहिलेल्या त्या 4 ओळी या सगळ्या प्रकरणाचं विषयाचं गांभीर्य सांगतात. PSI बदने कडून अत्याचार या अँगलला हेही बघितलं गेलं पाहिजे की प्रशांत बनकरला डॉक्टर संपदा यांच्यावरती संबंधित PSIनं 4 वेळेस अत्याचार केलाय. ही माहिती त्याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी समजली होती का? आणि म्हणून दोघांमध्ये टोकाचे खटके उडाले का? एक फोटो काढला, फोटो चांगला आला नाही म्हणून एवढा आवाज झाला, हे सांगणं कुणाला पटेल का? डॉक्टर संपदा ह्या एक मेडिकल ऑफिसर होत्या. DYSP, SP किंवा पोलीस प्रशासनाविरोधातील लढाई ते कागदोपत्री लढल्या, तत्वानं लढल्या आणि फोटो चांगला आला नाही म्हणून ते आत्महत्या करतील. सिक्वेन्स जुळत नाही. या 4 कड्या जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत पोलीस फसलेतच. भले कितीही प्रेम संबंधाचा अँगल देऊन हा विषय गुंडाळला तरी हे प्रकरण दिसते तेवढं सोपं नक्कीच नाहीये. मी मांडलेल्या मुद्द्यांबाबत तुमचं मत काय? कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.